कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गरमागरम चहा तयार आहे, पटकन चहा पिऊन घ्या। अरे वा रुपाली, आज वेळेआधी? हो, उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे मी ठरवलंय सगळ्या गोष्टी वेळेत करायच्या आता। अरे वा, चांगलं आहे की। विना काका, म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत मिळणार तर? तर जसं काही आजपर्यंत तुम्हाला मी वेळेत काही दिलंच नाही ना, तुम्ही ना मनाला येईल ते बोलताय। प्या चहा प्या। विना काका, या बायकांचं ना मला काही समजतच नाही। आता स्वतःच म्हणाली ना वेळेत देणार सगळं म्हणून, स्वतःच चिडली। एक मिनिट स्वप्नील सर, हा, आम्ही इथेच होता। हा, प्या चहा प्या सगळे। बरं बरं, मी काय म्हणते, आज आपण सगळेच कामावून जरा लवकर घरी येऊया। दीदी अगं, उद्यापासून नवीन वर्ष चालू होतंय। मी तर आज वर्क फ्रॉम होम घेतलंय, त्यामुळे उद्यापासून सलग 2 दिवस सुट्ट्या। पण आम्हाला काही शक्य नाही बाबा, ते मला जायचंय बंदोबस्ताला। बंदोबस्त? अरे बाळा, हे 31 म्हणलं ना की तरुण पोरं गाड्यांवर फिरणार, धिंगाणा घालणार, आम्हाला त्यांना अडवून सांगायला लागतं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असं नाही, असं करा म्हणून। बाबा, आज सगळे खूप मजा करतात आणि तुम्ही त्या दिवशी खूप काम करता रे। अरे बाळा, ज्या दिवशी आम्ही ही वर्दी अंगावर चढवतो ना, त्याच दिवशी शपथ घेतो ही मौज मजा मस्ती आहे ना आमच्यासाठी नाही, हे सगळं तुम्ही करायचं। आम्ही तुमच्या रक्षणासाठी, महाराष्ट्र पोलीस। तू नाही तर काय मजाच नाही रे बाबा सेलिब्रेशन। नाहीतर काय राजा, तू नसल्यावर अमोलला डोक्यावर घेऊन नाचणार कोण? बरोबर अमोलला खेळवणार कोण? बरोबर आम्हाला आंबट तिखट खाण्यापासून अडवणार कोण? बरोबर। सेलिब्रेशन मध्ये तुझ्या सोबत तुझा शेंशाच नसेल तर चालेल का तुला? बिलकुल नाही मुमा, दिप्या मामा, सेलिब्रेशन कॅन्सल। हा, कॅन्सल कॅन्सल। अरे काय लावलंय काय तुम्ही? अहो अर्जुन दादा, मी सकाळपासून तयारीला लागले हो। मी तर घरनं काम करणार होतो, गेलो असतो कामाला बरं झालं असतं राव। आणि मी पण आजची लेक्चर्स कंडक्ट करायला पाहिजे होती। तुम्ही सगळेजण लय हुशार आहे बरं का। करतो अमोलराव, काहीतरी प्रयत्न करतो मी। यस, आणि आर्य मावशी, चिंचुकी मामा त्यांना पण घेऊन ये बर का। आणतो, त्यांना पण आणतो बाबा। यस, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला। इज द बेस्ट, आपली फॅमिली सगळ्यात बेस्ट। मला यावर्षी सगळं हेल्दी खायचं आहे आणि राहिला सगळा अभ्यास पण करायचा आहे। मला यावर्षी बाबाची आणि पूर्ण फॅमिलीची काळजी खूप घ्यायची आहे आणि स्पोर्ट मध्ये ट्राय पण करायचं आहे। यस, आता सगळ्यांना त्यांची कामं समजून सांगायची आहेत। हो आओ भाऊ, आपलं जसं ठरलंय ना अगदी सगळं तसंच करायचंय। तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं काम जर आवडलं ना इथून पुढे सगळं काम तुमच्याकडेच असणार आपलं। बर बर बर, ठेवा। बापू, अमोल, बसा। काय म्हणताय? बापू, आपण काय ठरवलंय का? अरे अमोल, ठरवायचंय काय त्यात? खुश राहायचं आणि सगळ्यांना खुश ठेवायचं। हा, म्हणजे आजोबा, मी काय संकल्प केलाय का दोघांनी? अरे तसं म्हणजे तसं काय नाही रे, आमच्यात आता आम्ही जुनी माणसं आहे ना, त्यामुळे आम्ही असं काही ठरवत नाही। आजोबा, पण आता तुम्ही पण बदलायला हवं ना। मा म्हणते की चांगल्या नवीन गोष्टी घ्यायला हव्या। हा, हे खरंय। मग आपली शेती आहे त्याबद्दल काहीच नाही का ठरवलं तुम्ही? असं होय। आता तू आलास का नाही, मग तुझ्या बरोबर ठरवूयात। काय? विनायकराव, आपण करत असलेल्या शेतीच्या तुकड्यात ना छान उत्पन्न काढायचं आणि कष्ट पण करायचे। हा, आणि बापू, आपण शेती फक्त सेंद्रिय पद्धतीने करायची काय? हा, वा आजोबा, मला हेच पाहिजे होतं। अमोल, तू बघच, आपण करत असलेल्या शेतीत ना छान आपण पालेभाज्या पिकवू, सात्विक अन्न घेऊ घरासाठी तरी। लोकांनी बघितलं आणि म्हणलं पाहिजे, अरे काय भारी काम करतात सगळे। क्या बात आहे बापू, मला तुमचा हा संकल्प खूप आवडला। आलोच मी। हा, उतर। हो.
मी काय म्हणते, आज आपण स्वीट मध्ये काहीतरी बाहेरचं मागवायचं का? सावकाश. सावकाश सावकाश. काय छोटे सरकार, एवढी का पळापळ चालली आहे तुमची? मम्मा मामा मी यावर्षीसाठी काही ठरवले का? अहो नाही ना छोटे सरकार, अजून सुरुवात पण नाही झाली. म्हणजे मला यावर्षी जो प्रोजेक्ट मिळालाय ना तो मी पूर्ण करणार आणि पुढच्या वर्षी स्वतःच्या बळावर अजून एक प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार. माझ्या बॉसला कसं खुश करतो बघा मी. क्या बात आहे बाबा. मम्मा तुझं काय ठरलं का? अहो छोटे सरकार, मी जास्त अवघडत नाही घुसत. मी ना या घराची नीट काळजी घेईन. मम्मा अगं तू काळजी घेतेस, पण तू यावर्षी तुझ्या चॅनलची फॉलोअर्स 1 लाख करून दाखव मला. अहो काय 1 लाख? मम्मा अगं एवढी लोक तर आपल्या शेजारीच राहत असते, तू काय तर कर. ठीक आहे छोटे सरकार. बरं माझे सगळं लक्षात आहे, तुम्ही कामाला लागा, मी आलोच. हो. मोठी माँ मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अरे अमोल, काय रे बाळा? काय रे बाळा, काय महत्वाचं सांगायचं तुला? मोठे बाबा उद्या न्यू इयर आहे ना, मग तुम्ही काय ठरवलंय का? न्यू इयरचं असं काही खास नाही. मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या वर्षात एका तरी विद्यार्थ्याला अपर्णासारखं कलेक्टर होताना पाहायचं मला. वा मोठे बाबा. आणि मोठी माँ तू? मी नवीन वर्षी माझ्या अमोलची खूप काळजी घेणार आहे. मोठी माँ तू काळजी घेशील हे मला माहिती आहे, पण अजून काहीतरी हवंय मला. यापेक्षा वेगळं मला नाही रे काही ठरवतायत बाळा. असं कसं मोठी माँ? तुला आठवतं तुम्ही मला वचन दिलेलं? अमोल अरे, मोठे बाबा तुम्ही यावर्षी माझ्यासाठी भाव आणणार आहात. आम्ही तो विषय विसरूनच गेलो होतो बघ. हो, आणि आता कशाला हवंय रे दत्तक मूल? आम्हाला तुझ्यासारखा गोड मुलगा आहे, मग कशाला पाहिजे? मोठी माँ मी आहेच, पण तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस मोडणार का? अमोल अरे, ही खूप मोठी जबाबदारी असते आणि कसं आहे माहिती का, जबाबदारी घेणं सोपं असतं, पार पाडणं कठीण. आम्हाला थोडा विचार करावा लागेल ना. हा, मग तुम्ही वेळ का लावताय? लवकर विचार करा. आणि यावर्षी आपल्या घरात लहान मुलगा आलाच पाहिजे. बर ठीक आहे, आम्ही विचार करू. खुश? ये मोठी माँ मोठे बाबा मी लवकर विचार करा, मी आलोच. देव बाप्पा सगळ्यांचे न्यू इयरचे संकल्प मी या वहीमध्ये लिहून घेतलेत. प्लीज तू हे संकल्प पूर्ण करायला सगळ्यांची मदत कर. हे जर संकल्प पूर्ण झाले तर सगळे खूप खुश होतील. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.